हॅलो. सो आम्ही आमच्या या रूममध्ये पोहोचलो आहे. म्हणजे आम्हाला हे कॉटेज मिळालं. आमचे परत फ्रेंड्स येणार आहे. आम्ही टोटल 6 ते 7 लोक राहणार आहे. सो करू मजा. आता आम्ही तुम्हाला रूम टूर देत आहे कारण ते लोक अजून यायचे, म्हणजे बाकीचे फ्रेंड्स यायचे. आम्ही पोहोचलो. सो चला रूम बघू. खूप मस्त आहे. आम्ही बघितली ऍक्च्युली, सामान वगैरे ठेवलं आहे. इथून पण डोर आहे, इथून पण डोर आहे. 2 रूम्स आहेत. एक डोर आणि हे कंबाईन आहे. इट्स लाईक तू आता माझा व्हिडिओ घे किंवा मी तुझा व्हिडिओ घेते, तू सांग. इथे एक बेडरूम आहे, टीव्ही वगैरे हे सगळं सगळीकडे असतं. आणि फॉरेस्ट व्ह्यू. थांब, हा व्ह्यू पण दाखवू दे. इकडे छोटस ना असं पॉन्ड सारखं बनलंय इथे. सो मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो नाला काहीतरी तर आहे, आणि तिकडे खूप सुंदर सुंदर पक्षी बसले. आम्ही मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा मी कर्टन असं ओपन केलं आणि माझं काय म्हणते रिफ्लेक्शन मलाच दिसलं आणि मी खूप घाबरली होती. सो हे सगळे जे फॉरेस्ट वाले फ्रेम्स इथे लावल्या आणि ह्यांच्या लग्नाची यांनी थीम पण अशीच काहीतरी ठेवली आहे. काय ती थीम काय आहे ती? जंगल थीम. हा, जंगल थीम. अरे हा, मी तुम्हाला तो हे पण दाखवेन. काय त्यांचं जे पोस्टर वगैरे बनलंय. सो हा असा मस्त मिरर आणि ही मी आणि छोटस रेफ्रिजरेटर आणि इथलं वॉशरूम बघण्यासारखं आहे. हे सगळं लगेज स्पेस वगैरे वगैरे. सो आमचं सामान इकडे आलंय. खूप सामान आहे ऍक्च्युली आमचं. आणि हे सगळं पूर्ण लगेज स्पेस आहे. हे कॉमन वॉशरूम, म्हणजे ह्या दोन्ही रूमचं मिळून एक कॉमन वॉशरूम आहे. आणि ही आहे ह्याची लिव्हिंग रूम म्हणू शकतो. पण आमचे इथे बेड्स वगैरे लागणार कारण ऍक्च्युली आम्ही खूप लोक आहे. सेकंड रूम जे इंटरकनेक्टेड आहे वाया दिस बाथरूम कॉमन आहे 2 रूम मध्ये. याला लिव्हिंग रूम म्हणता येणार, पण इथे आम्ही ऍडजस्ट करू. आमचे सगळे फ्रेंड हिअर अबाउट आम्ही 6 ते 7 जण मजा करू. आणि दिस इज अ बिग स्पेस. ही खूप मस्त स्पेस आहे. इकडे जकूझी लागलाय आणि ही इतकी मोठी स्पेस देण्याची काही एवढी गरज नव्हती. पण दिस इज अ पूल. त्यांच्याजवळ जागा आहे. हा, तर मग ही लिव्हिंग स्पेस यांनी वाढवायला पाहिजे होती पुन्हा. पण ऑफकोर्स इट्स अ कपल रूम, तर म्हणून मग हे थोडं निघत नाही. आम्ही ट्राय केलं. जेंटली करा म्हणत आहे. तिकडनं ते बघ, ते तिकडनं आतून. सो इतकी मोठी स्पेस आहे, इतकी मोठी जकुझी. लास्ट टाइम मला आठवतं आपण 4 लोक आलो होतो फ्रेंड्स. आणि आम्ही कसं बसलो होतो आपण अभि, ते पण सांग. आम्ही 4 लोक ह्याच्यात बसलो होतो मागच्या वेळेस. आणि हे मस्त असं सुंदर वाटत आहे इकडे. ऍक्च्युली नेहमी असं होतं की पेंचला येतो तेव्हा खूप मस्त आमचा एक्सपिरियन्स असतो. सगळे मस्त मस्त रिसॉर्ट्स आहे इकडे. फक्त एवढं की मला मिरर फुल लेंथ पाहिजे होता. म्हणजे काय ना काय तर राहतेच आपलं. पण असं फुल लेंथ पण ठीक आहे. मी ट्रायपॉड घेऊन आली आहे. सो फुल लेंथ पण बघायला मिळेल. म्हणजे असं रेडी वगैरे झाल्यावर फुल लेंथ बघायला मिळालं तर अजून चांगलं वाटतं. आणि हा इकडनं आला, तिकडनं निघाला, इकडनं आला. अभि मला असं वाटतं आता तू तिकडनं हे डोर बंद करून द्या आतून आणि इकडनं पटकन खूप फास्ट आहे. आणि इकडे सगळे रूम्स असे खूप दूर आहे. असं बाहेरून यांनी खूप असं इतकं एस्थेटिक नाही ठेवलंय कारण तुलीचे रूम्स खूप छान असतात तसे. मागच्या वेळेस आम्ही कोणती तरी दुसरीच रूम घेतलेली, ती खूप मस्त होती. आणि तो विला होता ना अभि, खूप मस्त होता तो, खूपच मस्त. हा बघ कुली, प्लीज आर कुली. ऍक्च्युली आम्ही ट्राय करतोय की सगळं काही लगेज इकडे येऊन जाणार आणि सगळं असं बेडिंग वगैरेचं सगळं इकडे आणून ठेवायला लावलं. त्यांनी ऍक्च्युली बेड्स लावून ठेवले होते ऑलरेडी, पण मग आम्ही काढायला लावले कारण आता इकडे तिकडे करू आम्ही. अजून फ्रेंड्स येणार आहे ते सगळं. सो ते काढायला लावले आणि दॅट्स इट. चला साइन ऑफ फॉर नाऊ आणि पुन्हा भेटतो थोड्या वेळाने.